मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 10 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज कटिंग आणि शिलाई सोबतच बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी अस्तर घेतलेला आहे, ओपन करून घेते पूर्ण। हे पहा अशा पद्धतीने। सर्वात आधी आपण पाठीच्या भागाची कटिंग बघणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने घडी करून घेते। ही आपली पूर्ण बंद बाजू आहे। बऱ्याच वेळा काय होतं, कपडा क्रॉस मध्ये असतो, अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। तयार उंची 12 आहे, तर मी 13 वरती मार्किंग करून घेते। तयार उंची 12 लक्षात ठेवा। 1 इंच वाढवून मी 13 वरती मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने, कारण की इथे 2 किंवा 2.5 वर्ष सुद्धा वापरता आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। थोडासा मोठा उंचीला घेतला तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्या। हे पहा इथे वरच्या बाजूला एक मार्किंग करून घेते। उंची अधिक 1 इंच घ्यायचं असतं, ते लक्षात घ्या। आता इथे आपल्याला ही बंद बाजू आहे, शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं। शोल्डर इथे 5 इंच आहे, 5 इंच, आणि मुंडा सुद्धा आपल्याला इथे 5 इंच ठेवायचा आहे, ते लक्षात ठेवा। हे पहा इकडच्या बाजूला 5 इंचावरती मार्किंग करून घेते। मुंड्याचं मार्किंग लक्षात ठेवा। शोल्डर सुद्धा मी 5 इंच घेतला आणि मुंडा सुद्धा मी इथे मी 5 इंच ठेवलेला आहे। आता इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळारुंदी आपल्याला इथे 2.25 इंच ठेवायची आहे। लहान मापासाठी लक्षात ठेवायचा 2.25 इंच ठेवायची असते। आता इथे आपल्याला पाठीच्या गळ्याची उंची 8.5 इंचावरती ठेवणार आहे। इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, तुम्हाला किती ठेवायचं आहे त्यावरती अवलंबून असतं। इथे मी वरून 8.5 इंच ठेवलेलं आहे, ते लक्षात घ्या। आता इकडच्या बाजूला हे पहा, हे आपण ठेवलं का 2.25, तेच इथे सुद्धा 2.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे। हे पहा अशा पद्धतीने। आता अशी एक लाईन ओढून घ्या। आता इथे छातीचं मार्किंग करायचंय। छाती पूर्ण 26 आहे, पूर्ण छाती 26 आहे। 26चा चौथा भाग इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा ही बंद बाजूपासून ह्या बाजूला 6.5 इंचावरती सर्वात आधी छातीचा चौथा भाग इथे मार्किंग करून घ्यायचा, आणि इथे पुढच्या बाजूला लगेच 2 इंच जास्त घ्यायचं आहे। आपल्याला ते शिलाई मार्जिंग लागणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इकडच्या बाजूला हे पहा आहे अशीच लाईन खाली ओढून घ्या। ही सुद्धा आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची आहे। आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे, असा टेप पकडा, इथे बरोबर असा मध्य करून घ्या। हे सुद्धा सेम झालं पाहिजे आणि हे सुद्धा सेम झालं पाहिजे। आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे मी 1 इंचावरती ठेवणार आहे। हे पहा इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, किंवा ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल। 1 इंच दिला, लक्षात ठेवा। आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता इथे पाठीचे टक्स कसे द्यायचे हे पहा, गळा थोडासा आपला इथे खाली तयार होणार आहे, ते लक्षात घ्या। आता उंचीला आपण इथे 3.5 इंच ठेवू शकतो, उंचीला लक्षात ठेवा। आता ह्या बाजूने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं मध्यावरती। आता ह्याच्यावरती उंचीला 3.5 इंच ठेवू शकतो। हे अशा पद्धतीने मग लगेच असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त ह्याचा मध्य करून घ्यायचा आहे। 2 इंचाच्या पुढे असा टेप पकडायचा, टक्स देताना ते लक्षात ठेवा, असा मध्य करून घ्यायचा, आणि इकडच्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजूने सुद्धा सेम मार्किंग होऊन जाईल। आता इथे ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना, आणि असा एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे इथे। आता ह्या सुद्धा बाजूला तुम्ही सेमच मार्किंग करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे। हे पहा ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने हे ठेवून घेते मी, किंवा ह्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घेते। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते मी। कपडा व्यवस्थित आहे का ते बघा, आणि आहे असं सर्वात आधी पाठीचा भाग आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे। इथे मी पाठीचा भाग आहे असाच मार्किंग करून घेतला, बघू शकता इथे। आता इथे सर्वात आधी गळारुंदीचं मार्किंग 2.25 इंच, हे पहा ह्या बाजूने इकडच्या बाजूला 2.25 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते विसरू नका। आता इथे मुंड्याचं मार्किंग हे पहा एक लाईन ओढून घ्या ह्या बाजूने, आणि ह्या बाजूने सुद्धा अशी लाईन ओढून घ्या। हे पहा अशा पद्धतीने इथं अशी सरळ लाईन ओढून घ्या, आणि ह्या बाजूने सुद्धा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती दिला। आता पुढच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती, 1.25 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवा। मग नंतर असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथपर्यंत, मध्यापर्यंत। हे अशा पद्धतीने देऊन इथपर्यंत द्यायचं आहे। आता कट करताना हा आकार घ्यायचा नाही, हा आतल्या बाजूचा घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा। आता हा कपडा ह्या बाजूला घेते, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला पुढचा गळा तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, जास्त असा
डीपमध्ये घेऊ नका, ते लक्षात घ्या. हे पहा, इथे 4 इंचावरती घेतलं तरी चालेल. इथे वरच्या बाजूला 4 इंच मार्किंग करून घ्या. जास्त असं खाली घेऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूला जेवढे आपण ह्या बाजूला गळारुंदी घेतली का 2.25 इंच, तीच ह्या बाजूला सुद्धा घ्यायची आहे. इथे मार्किंग करून घ्यायचं असं. ह्या बाजूला हे पहा, एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथे गळ्याचा आकार 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी. हे पहा, इथे सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुमच्या गळ्याचा आकार तुम्ही ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आकार देऊन घ्या. आता हा कपडा ह्या बाजूला घेते. आता इथे आपल्याला टक्स मार्किंग करायचं आहे. हे पहा, हे दोन्हीचा मध्य काढून घ्या. हे पहा, असा टेप ठेवा, मध्य काढून घ्यायचा इथे. असं इथे मध्याचं मार्किंग करून गेलं, फक्त विसरू नका. हे पहा, ह्या दोन्हीचं मध्य काढायचं इथे. हे पहा, असा टेप ठेवा आणि ह्याचा बरोबर असा ह्या दोन्हीचं मध्य लक्षात ठेवा आणि इथं असं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. आता हे मार्किंग मोजून घ्या, तुमचं किती भरेल तिथे. हे पहा, माझे इथे 3.5 इंच भरतंय. हे पहा, खाली एक लाईन ओढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने खालीपर्यंत अशी लाईन ओढून घ्या. आता इथे काय करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते लक्षात घ्या. एक लाईन ओढून घ्यायची अशी उभी. इथे ब्लाऊजची उंची तयार 12 होणार आहे, लक्षात घ्या. वरून येणारा टक्स पॉईंट आपल्या इथे 9 इंचावरती घ्यायचा आहे. इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूला 1 इंच ह्या रेषेच्या पलीकडे लक्षात घ्या. इथे आपण 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं, लक्षात आलं. इथं आपण अशी लाईन ओढून घेतलेली आहे वरून खालीपर्यंत. आता ह्या रेषेच्या पलीकडे 1 इंच लक्षात ठेवा, 1 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1 इंच असं मार्किंग करून घ्या. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. आता हे 1 आणि 1 किती झालं, 2 इंच. आलं लक्षात. मग ह्या बाजूला 2 इंच मार्किंग असं करून घ्या. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, टक्स आपण हा दिला ना, हा आपण कटच करून टाकणार आहे, ते लक्षात घ्या. प्रिन्सेस कट आहे, लक्षात घ्या. आपण असा टक्स दिला ना, म्हणजे दिल्याच्या नंतर इकडचा भाग पाठीच्या बाजूला जोडायला कमी पडतो, त्यासाठी मग व्यवस्थित होऊन जातं. त्यासाठी इकडच्या बाजूला 2 इंच वाढवून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये. आता इथे हे पहा, असं त्रिकोण तयार करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे, फक्त नॉर्मल घ्यायचं आहे 1/2 इंच. नॉर्मल फक्त 1/2 इंच. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूला अशी लाईन ओढून घ्या. हे पहा इथे. हे पहा, अशा पद्धतीने. वरून 9 इंच घेतला, लक्षात ठेवा. वरून 9 इंच घेतला. इथे आपण 1 इंच घेतला. इथे मी 1 लिहिते. हे पहा, इथून इकडे 1 इंच घेतलं, इथून इकडे 1 इंच घेतलं. 1 आणि 1 किती झालं, 2 इंच. तेच हे 2 इंच ह्या बाजूला वाढवून घेतलं, लक्षात ठेवा. आता इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. हे पहा, इथून सुरुवात करा. हे पहा, ह्या बाजूने इकडच्या बाजूला घ्या. हे पहा, अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. थोडासा असा गोल आकार आला पाहिजे, लक्षात घ्या. तेव्हा दिसायला सुद्धा असं व्यवस्थित होतं. हे अशा पद्धतीने इथपर्यंत देऊन घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, इथून सुरुवात करा. सुरुवातीला हे व्यवस्थित असं कट करून घ्या. हे पूर्ण. हे पहा, इकडच्या बाजूला पुढच्या मंड्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्या अशा पद्धतीने. इकडच्या सुद्धा बाजूला हे व्यवस्थित कट करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे हे पहा, इथून कट करून इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत कट करून घ्या. आणि इथे मध्यावरती थोडंसं कट मारून ठेवा, म्हणजे जोडताना ते लक्षात येतं. त्यासाठी हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता मार्किंग आहे, असा कट मारून ठेवा. इथे सुद्धा असा कट मारून ठेवा, म्हणजे जोडताना ते आपल्या लक्षात येतं बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, जोडताना ते बरोबर लक्षात येतं आपल्या. आता इथे बघा, हे पहा, पाठीची फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू होणार आहे. असं ठेवून घ्या. हे पहा, इथे असं ठेवून घ्या ह्याच्यावरती बरोबर. हे पहा, लक्षात घ्या. हे पहा, असं ठेवून घ्या. कमी जास्त आहे का बघा. एकदम थोडंसं नॉर्मल आहे. हे पहा, असं कट करून घ्या, लक्षात घ्या. थोडंसं असं आकार देऊन येते. हे पहा, अशा पद्धतीने बघा. फिटिंगला नाहीतर काय होईल, तुमचं कमी जास्त होऊन जाईल. हे पहा, त्यासाठी असं बघायचं असतं. मग दोन्ही आता इथे एकसारखं झालेलं आहे, असं बघा. आता इथे मी पुढचा गळा कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, हा ब्लाऊज पीस आहे, ओपन करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता ह्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने घडी करून घ्या. हे पहा, इकडच्या बाजूला घेते. इथे खालची बाजू व्यवस्थित बघत जा, एकसारखा आहे का, कमी जास्त होऊ देऊ नका. आता सर्वात आधी पाठीचं बघा असं ठेवून घ्या आणि इथे व्यवस्थित कट करून घ्या. आता इथे सुद्धा अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि सरळ ठेवून घ्या, क्रॉसमध्ये ठेवू नका. व्यवस्थित असं सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा हे अस्तर व्यवस्थित ठेवून घ्या, असं सरळ ठेवून घ्या आणि कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे. थोडासा नेटमध्ये कपडा आहे, ते लक्षात घ्या.
आता इकडच्या बाजूला हे ह्या बाजूने इकडच्या बाजूला अशी घडी टाकते, हे अशा पद्धतीने, आणि ह्या बाजूने अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घडी टाकते. म्हणजे ही आपली पूर्ण बंद बाजू होईल आणि दोन्ही सुद्धा बाह्य आपल्या इथे सोबतच कट होऊन जातील. ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवा. बाहीची उंची इथे मी 5 तयार ठेवणार आहे, तर 1 इंच वाढून 6 वरती मार्किंग करून घेते, 6 इंचावरती. आता ह्या बाजूला बंद बाजू, ह्या बाजूला आपल्याला इथे फुगाबाही तयार करायची आहे सुंदर अशी. इकडच्या बाजूला मी 11 इंच घेतलेला आहे, 11 इंच. हे लक्षात घ्या. ह्या बाजूने इकडच्या बाजूला 11 इंच घडी टाकली, लक्षात घ्या. कारण की फुगाबाहीसाठी आपल्याला कपडा थोडासा जास्त लागतो, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बाहीची उंची मी 6 इंच म्हणजे 5 तयार होणार आहे ते 6 इंच घेतली. आता ह्या बाजूला सुद्धा मी 6 इंचचं मार्किंग असं करून घेते आणि एक अशी लाईन ओढून घेते, हे अशा पद्धतीने. आता इथून ही आपली ओपन बाजू होणार आहे पूर्ण, लक्षात घ्या. ही पूर्ण आपली ओपन बाजू. इथून 2.5 इंचावरती मार्किंग, 2.5 इंच लक्षात ठेवा. आता इथून आतल्या बाजूला 2 इंच. मुंडा अजिबात मागे पुढे होत नाही, ते लक्षात घ्या. आता इथे 1 इंच, 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथून इथे 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीचा. हे इथून सुरुवात करा आणि दंडघेर मार्किंग नंतर करायचं आहे, ते लक्षात घ्या. हे अशा थोडंसं उंच घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे इकडच्या बाजूला हे इथून उंच घ्यायचा, नंतर थोडासा खाली घेत घेत अशा पद्धतीने इथपर्यंत असा आकार द्यायचा आहे. हा झाला पाठीच्या बाजूचा म्हणजे मुंड्याचा आकार असतो, ते लक्षात घ्या. आता इथे थोडासा खोलगट अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, अशा पद्धतीने थोडासा असा वरच्या बाजूला कमी कमी करत हे अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं. सर्वात आधी हे इथून सुरुवात करा, हे अशा पद्धतीने. आता ह्यातली एक बाजू मी बाजूला काढून घेते पाठीमागची आणि इथून 2 इंच मार्किंग केलं का त्याच्या पुढे हे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला इकडच्या बाजूला हे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण आकार दिला का इथपर्यंत असं कट करून घ्यायचं आहे. हे बघू शकतो इथे. आता इथून हे मधून मी कट करून घेते हे अशा पद्धतीने. म्हणजे इथे आपल्या 2 बाह्या कट होल झालेल्या आहेत, हे अशा पद्धतीने बघू शकतो इथे. आणि असं मध्यवर्ती मार्किंग करून घ्या. असं म्हणजे मध्य बरोबर आपला लक्षात राहतो. उंच आहे ती पाठीच्या बाजूला जोडताना येते. आता इथे बघू शकता, ही थोडीशी खोलगट बाजू आहे, ती आपल्याला पुढच्या बाजूला जोडली जाते. पुढच्या बाजूला असं मार्किंग करून ठेवा, फक्त पुढच्याच बाजूला लक्षात घ्या. आता ही सुद्धा पुढची बाजू, ही सुद्धा पुढची बाजू आणि ही सुद्धा पुढची बाजू. इकडच्या बाजूला करू नका मार्किंग, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपला पाठीच्या गळ्याचा आकार द्यायचा राहिलेला आहे. इथून खालून इथं 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. आता इथे टेपचा वापर करा किंवा पट्टीचा वापर करा. हे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघू शकता इथे. आता इथून खाली 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे इथे इथं आपला मुंडा आहे, मुंड्याच्या खाली 3 इंच मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथून हे असा आकार द्यायचा आहे. बघू शकता. हे इथून आपण इथे असा आकार दिला का तिथून घ्यायचा. हे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या बाजूला. हे अशा पद्धतीने बघू शकता. हे असा आकार द्यायचा. इथून ह्या बाजूने दिलं तरी चालेल. हे फक्त इथून इथं 3 इंच मार्किंग करून घ्या. तुम्हाला किती ठेवायचं आहे त्यावरती सुद्धा अवलंबून आहे, तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. असा आकार देऊन घ्या. हे बघू शकता इथे. इथे मी हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, अशी घडी करून घेते. अस्तरचा कपडा घ्यायचा आहे. आपण हे मार्किंग केलेलं आहे डिझाईनचं, असं ठेवून घ्या इथे. हे अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग सुद्धा दिसते, बघू शकता. त्याच्यावरती काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. आणि इथे सुद्धा व्यवस्थित असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता पेपर आपल्याला व्यवस्थित आकारात कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी दुसरा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे. अशा पद्धतीने त्याची घडी करून घेते. हे बघू शकता, अशी घडी करून घेतली. आता त्याच्यावरती असा कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा. हे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा डिझाईन तुमची छान दिसून जाईल. तुम्ही कोणत्याही कलरचा ब्लाऊज पीस वापरला तरी सुद्धा चालेल. इथे आपण हे व्यवस्थित कट करून घेतलं. हे अशा पद्धतीने. कॅनव्हास पेपर आतल्या बाजूला ठेवून घ्यायचा. ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आणि जी चमकेची बाजू असते का थोडीशी कॅनव्हास पेपरला असते बघा, ती आतल्या बाजूला हे करून घ्यायची आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण चिटकून जातं, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे.
प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल आणि शिलाई करायला सुद्धा तुम्हाला ते सोपं जाईल. हे पहा अशा पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे. आता हा कट केलेला गळा पाठीच्या भागावरती ठेवून आपल्याला शिलाई करून तयार करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. टक्स मार्किंग केलेलं आतल्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि पूर्ण आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. हा गळा व्यवस्थित कट करून छोटे छोटे कट मारून आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि ते खालच्या सुद्धा बाजूला पूर्ण शिलाई मारून घ्या आणि ते पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा शिल्लक कपडा असेल तेवढा आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या भागाला टक्स टाकून घ्यायचे आहे. ते अशा पद्धतीने पकडा, इथे टक्स मार्किंग केलेलं त्याच्यावरती बरोबर आणि इथून अर्धा इंच घ्यायचं, वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूने त्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहेत. इथे आपले पाठीचे टक्स टाकून झाले, बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने टक्स देऊन घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला ही पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची आहे. हे मी पूर्ण शिलाई करून घेतलं आणि जेवढा शिल्लक कपडा असेल तो इथे कट करून घेतला. आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. पायपिंगसाठी 1 इंचाची पट्टी काढा. हे अशा पद्धतीने मी कट करून घेते. आता ह्या बाजूला आपल्याला इथे पूर्ण पायपिंग टाकून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पायपिंगची पट्टी जोडून घेतली. आता इथे तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायची असेल, शक्यतो नाजूकच ठेवा. हे अशा पद्धतीने फक्त थोडीशी घडी करून घ्यायची. हे अशा पद्धतीने आणि बरोबर इथे मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण, म्हणजे तुमच्या तिथे पायपिंग सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. इथे आपली पूर्ण पायपिंग तयार झाली, बघू शकता. ही पाठीमागची बाजू अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. आता इथे पाठीचा भाग घेतलेला आहे, असं ठेवून बघा, कारण की आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. हे इथं मार्किंग करून घ्या. थोडंसं वरती केलं तरी सुद्धा चालेल. त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. सेमच दोन्ही सुद्धा बाजूंना लक्षात घ्या. हे इथे सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग असं करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे. इथे सुद्धा पूर्ण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे.
इथे आपल्याला ब्लाऊजला लावण्यासाठी पोटली बटन तयार करायचे आहेत. बघू शकता हा थर्माकोलचा बॉल आहे. हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ठेवून घ्या. बघू शकता इथे. आणि दोऱ्याच्या साहाय्याने पूर्ण असा पॅक करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्या. आणि ते खालच्या बाजूला थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे. एवढं तरी ठेवा इथे खालच्या बाजूला, ते लक्षात घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने मी एवढे पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला पोटली बटन लावण्यासाठी समान मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला फिटिंगच्या बाजूला आपल्याला लावायचे नाहीत. 2 इंच सोडून द्या फिटिंगच्या बाजूला, ते लक्षात घ्या. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये सोडून द्या. इथे थोडंसं खालच्या बाजूला जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा. आता इथे तुम्ही 1.25 इंच किंवा तुमच्या आवडीनुसार मार्किंग करून लावू शकता. हे 1.25 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी. हे अशा पद्धतीने 1.25 इंचाचं मार्किंग करून तुम्ही सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. इथे हे बरोबर येत आहे इथपर्यंत. अशाच पद्धतीने आतल्या बाजूने ठेवून आपल्याला पूर्ण पोटली बटन दोन्ही सुद्धा बाजूला लावून घ्यायचे आहे. इथे आपण पूर्ण पोटली बटन लावून घेतले. आता ह्या बाजूला पूर्ण शिलाई करून घ्या. हे अशा पद्धतीने इथे सुद्धा शोल्डरला अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित ते पॅक होऊन जाईल. आता ह्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. आणि ह्या बाजूला ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलं का त्याच पद्धत तुम्ही इथे सुद्धा वापरायची आहे. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंना पोटली बटन लावून झालेले आहेत. फक्त समान मार्किंग करायला फक्त विसरू नका, म्हणजे व्यवस्थित लागले जातील, ते लक्षात घ्यायचं आहे. ब्लाऊजला लावण्यासाठी आपल्याला एक प्रकारची डिझाईन तयार करून घ्यायची आहे. बघू शकता 7.5 इंच ठेवलेला आहे. इकडच्या बाजूने सुद्धा मी 7.5 इंच ठेवलेला आहे. अशाच पद्धतीने बरोबर तुम्ही असं चौकोन कट करून घ्यायचं आहे. हे आता इथे काय करायचं आहे, अशी त्रिकोणी घडी करून घ्या. आणि इथून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे इथपर्यंत. आता अशा पद्धतीने पकडा. इथे हे बघू शकता. इथे अशा पद्धतीने मी पकडलं. आता फक्त एकाच बाजूला थोडासा असा कट मारून घ्यायचा आणि पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. कपडा पूर्ण सुईचा करून घ्या. इथे हे टोक आहे ना, ते व्यवस्थित काढून घ्या. अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित. हे अशा पद्धतीने. आता हे अशा पद्धतीने पकडा आणि इथून हे एकदम छोट्या छोट्या मध्यभागी लक्षात ठेवा, किंवा असं मध्याचं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे हे मध्याचं मार्किंग करून घ्या आणि अशा बरोबर छोट्या छोट्या चुन्या घालत घ्यायचा. हे अशा पद्धतीने एकदम सोपं आहे. हे अशा पद्धतीने पकडा आणि इथे शिलाई मारून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण तयार करून घ्यायचं. हे बघू शकता. इथे ही तयार केलेली डिझाईन आहे. बघू शकता. इथे बरोबर गळ्याच्या खाली मध्यभागी व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लावू शकता, म्हणजे दिसायला खूप असं सुंदर असं दिसून जाणार आहे. इथे आपला पाठीचा गळा पूर्ण तयार झाला. बघू शकता. इथे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी गळा तयार करायचा आहे. खूप सोपी पद्धत सुद्धा तुम्हाला इथे मी समजून सांगितली. आता इथे आपल्याला पुढची बाजू तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर आणि पूर्ण आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ह्या बाजूला आणि ह्या बाजूला सुद्धा ठेवून पूर्ण आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना जेवढा कपडा शिल्लक असेल तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर, जेणेकरून काय होतं आपल्या तिथे उलट होणार नाही. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर, लक्षात घ्यायचं आहे. हे आणि हे सुद्धा अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा कपडा शिल्लक असेल तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
इथे मी अस्तर जोडून घेतला आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तो मी इथे कट करून घेतला. आता इथे टक्स मार्किंग आहे असं मार्किंग करून घ्या. ह्या सुद्धा बाजूला हे पा बघू शकता इथे कटिंग करताना आपण केलेलं मार्किंग इथे सुद्धा आहे बघू शकता. असं मार्किंग करून घ्या. आता हे समोरासमोर असं ठेवून घ्या. हे पा आता ही बाजू इकडच्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे पा खालच्या बाजूने सुरुवात केली तरी सुद्धा चालेल, फक्त आपण हा टक्स मार्किंग केलेला मध्य आहे ना तो बरोबर असा मध्यावरती घ्या. इथे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता. इथे वरच्या बाजूला सुद्धा कपडा शिल्लक आहे. आता इथे काय करायचं हे पा असा आकार देऊन घ्या. शिल्लक राहतोच शक्यतो. हे पा असा आकार देऊन घ्यायचा. नंतर हे पा अशी शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावरती आणि जेवढं आपलं शिल्लक आहे ना हे पा अशा पद्धतीने गोल आकारात व्यवस्थित हे पा असं कट करून घ्या. म्हणजे तुमचा इथे आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. आता इथे खालच्या बाजूला सुद्धा आपलं थोडंसं नॉर्मल शिल्लक आहे. मग ते काय करायचं असं कट करून घ्यायचं. इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू तयार करून त्याच पद्धतीने घ्यायची आहे. हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि मध्य आहे याचं सुद्धा मध्य आहे बघू शकता. इथे असं बरोबर मध्यावरती ठेवून घ्या आणि इथे इथून जोडायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. वरच्या बाजूला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने जर शिल्लक राहिलं तर आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी दोन्ही सुद्धा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा दोन्ही सुद्धा पट्टे आपले एकसारखे आहेत का असं बघून घ्या. हे पाचशा पद्धतीने आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं आहे. थोडंसं सोडून द्या पायपिंगसाठी वरच्या बाजूला. इथे सुद्धा थोडंसं पट्टी जोडून घ्यायची आहे. सोडून द्या. आता ह्या मार्किंगवरती बरोबर असं ठेवून घ्या. इथे एक मध्यावरती मार्किंग करून घ्या. पाचशा पद्धतीने घडी करून घ्या. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्या. इथे अशा पद्धतीने आणि असं त्रिकोणी इथे शिलाई करून घ्यायची आहे. किंवा जर तुम्ही हाताने तयार करत असाल तर हाताने सुद्धा तयार करू शकता. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूंना खालच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा बाजूची पट्टी जोडून घेतली. हे पहा बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे. आता पूर्ण गळ्याला आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंची पायपिंग तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीने मी ह्या सुद्धा बाजूची पायपिंग बनवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी पाठीचा भाग उलटा ठेवून घ्या. इथे बरोबर असं ठेवून घ्या. ह्या सुद्धा बाजूला असं ठेवून घ्या. गळ्याच्या बाजूला ठेवताना व्यवस्थित ठेवा, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे अर्धा इंच पकडायचं आहे. हे पा अशा पद्धतीने इथे सुद्धा अर्धा इंच पकडायचं आहे. अशा पद्धतीने इथे डबल शिलाई मारून घ्या. इथे आपले दोन्ही सुद्धा शोल्डर जोडून झालं. हे पा असं बघा व्यवस्थित आहे का. हे पा अशा पद्धतीने बघा, नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं बाही कमी जास्त होऊन जाते जोडल्याच्या नंतर. आता फिटिंगची बाजू सुद्धा व्यवस्थित आहे का ते बघा. त्यासाठी मी तुम्हाला कटिंग करताना मी कट करायला सांगितलं. बघू शकता आता इथे आपला बरोबर आलेला आहे. हे सुद्धा बाजू तुम्ही असे बघू शकता. नाहीतर फिटिंग तुमची
कमी जास्त सुद्धा होऊ शकते. बघू शकता थोडंसं आहे नॉर्मल. हे पहा अशा पद्धती नॉर्मल आहे एकदम. असं ठेवून बघा इथे. हे पहा एकदम नॉर्मल आहे. मग काय करायचं, हे पहा एवढंच आहे. इथं काय करायचं, हे पहा असा गोलाकार देऊन घ्यायचा इथपर्यंत. जिथपर्यंत थोडंसं मोठं आहे तिथपर्यंत. आधी सर्वात आधी शिलाई मारून घ्या, नंतर ते कट करून घ्या. ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आता इथे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे मार्किंग सुद्धा केलेलं आहे कटिंगच्या वेळेचं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इकडच्या बाजूला 4 इंच मार्किंग करून घ्या. 4 इंच प्लेन घ्यायचं आहे. 4 इंच प्लेन. फक्त चुन्या कुठे टाकायच्या आहेत आपल्याला, फक्त मध्यभागी. लक्षात घ्या 4 इंच आपल्याला प्लेन घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. हे पहा ह्या बाजूने 4 इंच मार्किंग केलेलं आहे का इथं, तिथपर्यंत प्लेन घ्यायचं. अशा पद्धतीने इथे बघू शकता बाहीचं मध्य आहे, त्यासाठी मध्यावरती मार्किंग करून घ्या. फक्त चुन्या आपल्याला मध्यभागी टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा एकदम दाट टाकले तरी चालते, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने जोपर्यंत आपला मध्ये येत नाही तोपर्यंत. हे पहा बरोबर इथं मध्ये आला. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने. हे पहा हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडे कपडा बघायचा आहे बरोबर, असं ठेवून बघितलं तरी चालेल. असं पकडा ह्या बाजूला. हे पहा बरोबर आपलं पुरलेलं आहे. अशा पद्धतीने त्यासाठी ह्या बाजूने पकडून घ्यायचं आहे. हे पहा फक्त चुने आपल्याला मध्यभागी टाकून घ्यायचे आहे, ते लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण डबल शिलाई झालेली आहे. आता इथून हे पहा ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला करा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथपर्यंतच. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा बाही सुद्धा दिसायला तुमची एकदम अशी सुंदर दिसणार आहे. आता इथे आपण एक पट्टी काढली होती, पुढच्या बाजूला लावून घ्यायची आहे. बाही उलटी पकडून घ्या अशा पद्धतीने. आता इथून ही पट्टी जोडून घ्यायची आहे. हे पहा अशी ठेवा इथे. आता ही जोडलेली पट्टी ह्या बाजूला घ्या आणि एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपली दाबटीप टाकून झाली. हा कपडा ह्या बाजूला घ्या, म्हणजे ही आपली सुईची बाजू लक्षात ठेवा. आता इथे थोडीशी अशी घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती ठेवून एकदम कडेकडेला शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा. अशी घडी करून घ्या आणि अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली बाही तयार झाली. बघू शकता दिसायला सुद्धा सुंदर अशी दिसायला लागलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नेटचा कपडा वापरा त्या कलरचा, म्हणजे दिसायला आणखीन ते सुंदर दिसून जाणार आहे ब्लाऊज वरती. आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला करायची आहे फिटिंग. हे पहा असं पकडा इथे. सर्वात आधी ही शिलाई मारून घ्या अशा पद्धतीने पकडून. ह्या सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने पकडा इथे आणि ही शिलाई पूर्ण खालीपर्यंत मारून घ्यायची आहे. नंतर आतल्या बाजूला पलटी करून बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. तुमच्या मुलीचा दंडघेर मोजून घ्या. तुम्हाला किती फिट ठेवायचं आहे किंवा लूज कोण कोण आवड्यानुसार सुद्धा ठेवतं. इथे मी 4 इंच ठेवते किंवा तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. 4.5 पर्यंत ठेवला लूज तरी सुद्धा चालेल. आता इथे छातीचा चौथा भाग टाका. 6.5 मोजून बघितलं तरी सुद्धा चालेल. 6.5 इंच असं मार्किंग करून घेते. किंवा ब्लाऊजवरती तुम्ही शिलाई मारा, फिटिंग करा आणि घालून बघा तुमच्या मुलीला कसा बसतोय तो, आणि त्याच्यावरती बरोबर अशी फिटिंग तुम्ही करू शकता, ते लक्षात घ्या. आता इथे बघू शकता कमर, इथे मी 6 वरती मार्किंग करून घेते. आता इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी आपण शिलाई मार्जिन जास्त घेतलेलं आहे,
जरी फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतात. ह्या बाजूला हुक पट्टी आहे आणि ह्या बाजूला लूक पट्टी आहे. लूक पट्टी सोडून असं मार्किंग करून घ्या, ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा लूक पट्टी सोडून छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि ते तुमचा किती दंडगेर आहे असं पकडा आणि ते मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि अशी सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा, ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. इथं आपल्या पूर्ण ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. हे बघू शकता, आपला ब्लाऊज इथे पूर्ण तयार झालेला आहे. बघू शकता इथे बाही, हे पहा अशा पद्धतीने आपली इथे बाही तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी अशाच पद्धतीने बाही तयार करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाठीमागची सुद्धा बाजू बघू शकता. हे अशा पद्धतीने ब्लाऊज आपला पूर्ण तयार झालेला आहे. आज आपण ह्याची कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी कोणत्याही साडीवरती मॅचिंग होईल असा ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही दुसरा कपडा सुद्धा वापरू शकता, दिसायला सुद्धा आणखीन ते सुंदर दिसून जाईल. ते तुम्ही त्याच कलरचे पोटली बटन वापरले तरी सुद्धा चालेल. हे पहा, इथे अशा पद्धतीने आपण डिझाईन करून घेतलेली आहे. इथे सुद्धा तुमच्या आवडीनुसार सुद्धा बटन तुम्ही लावू शकता. इथे आपली सुंदर अशी पाठीची डिझाईन तयार झाली. बघू शकता, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून बघायची आहे. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.